सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की आय टी क्षेत्रात डेटा इंजिनिअरिंग या स्कोपमध्ये कसं काम करायचं. ॲज अ डेटा इंजिनियर कसं काम करायचं. सो मी ॲज अ डेटा इंजिनियर गेल्या काही वर्षांपासून काम करतो आहे. मी माझा एक्सपिरियन्स आज शेअर करेन. सर्वप्रथम डेटा इंजिनियरचं काम असतं की डेटा कसा मेंटेन करायचा, म्हणजे कुठून डेटा वेगवेगळ्या सोर्स सिस्टममधून पुल करायचा आणि तो आपल्या डेटाबेसमध्ये मेंटेन करायचा. ओके. आणि नंतर त्या डेटाचा उपयोग ज्या डाऊनस्ट्रीम सिस्टम असतात त्या कशाप्रकारे करतात. बेसिकली डेटा पाईपलाईन्स बनवणं, डेटाला मेंटेन करणं डेटाबेसमध्ये, डेटा वेअरहाऊसमध्ये, हे डेटा इंजिनिअरचं काम असतं. बेसिकली वेगवेगळे जे ॲनालिटिक्स ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा बॅकबोन, त्याचा जो डिपेंडंट पार्ट आहे हा डेटाबेस आहे आणि तो डेटाबेस मेंटेन करण्यासाठी डेटा इंजिनियर्सची गरज असते. जी लोकं नवीन आहेत आय टी क्षेत्रात, नवीन फ्रेशर्स ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांना डेटा इंजिनिअरिंगबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर मी आज काही माझ्या अनुभवानुसार तुम्हाला आज काहीतरी गाईड करायचा प्रयत्न करेन. डेटा इंजिनिअरिंगची करिअर सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आय टीमधून असाल तर वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही तुमच्या कॉलेज ड्युरेशनमध्ये शिकलेलाच असाल. मोस्ट पॉप्युलरली पायथन ही लँग्वेज ही मोस्टली यूज होते. तुम्ही स्काला पण जर तुम्हाला येते तर वेल अँड गुड. पण ज्या लोकांना या डेटा इंजिनियर म्हणून काम करायचं आय टी क्षेत्रात, त्या लोकांनी जर त्यांची नवीन सुरुवात असेल तर त्यांनी सर्वात पहिला पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती शिकावी. त्यानंतर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ज्याला आपण SQL म्हणतो, त्याचं बेसिक जे आहे ते पूर्णपणे अभ्यास करावा. पायथन आणि सिक्वेल किंवा SQL याचा अभ्यास पूर्णपणे करणे महत्त्वाचं आहे. कारण की ह्या 2 अशा बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यूज होणार आहे. पायथन आणि सिक्वेल ह्या तुम्ही डिटेलमध्ये अगदी ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. एकदा तुम्ही ह्या 2 गोष्टी शिकला की त्याच्यानंतर ॲज अ पुढची स्टेप म्हणून डेटा इंजिनिअरिंगमध्ये आजकाल वेगवेगळे मोस्टली सगळे डेटाबेस आजकाल क्लाउड झालेले आहेत. क्लाउडवरचे जे डेटाबेसेस आहेत, फॉर एक्झाम्पल स्नोफ्लेक झालं, रेडशिफ्ट झालं, बिग डेटा झालं. ह्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टाईपच्या कोर्सेस किंवा सर्टिफिकेशन याचा अभ्यास तुम्ही करू शकता. जर अशा प्रकारचा कुठलाही डेटाबेसचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन एक चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. बेसिकली ॲज अ डेटा इंजिनियर तुम्ही पायथन आणि सिक्वेलपासून सुरुवात करा. त्याच्यानंतर ॲज अ डेटाबेस म्हणून तुम्ही स्नोफ्लेक, रेडशिफ्ट, बिगक्वेरी यासारखे डेटाबेस सिस्टम्स आहेत त्याबद्दल वाचा, त्याच्याबद्दल अभ्यास करा. याच्यामध्ये मी अजून एक सजेस्ट करेन की तुम्ही ह्या म्हणजे क्लाउड डेटाबेसचा अभ्यास करण्याआधी तुम्ही रिलेशनल डेटाबेस काय असतं, DBMS काय असतं, RDBMS काय असतं याचा जर अभ्यास केला आधी, तर तुमच्या कन्सेप्ट्स अजूनच क्लिअर होतील. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकाल तेव्हा तुम्ही कुठलीतरी ETL टूल्स असतात, त्याला म्हणतात एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड. ज्या डेटाला एक्स्ट्रॅक्ट करतात, ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि मग डेटा लोड होतो. तर अशा वेगवेगळे ETL टूल आहेत. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मॅटिका झालं, टॅलेंट हे ELT टूल आहे. एक्स्ट्रॅक्ट करतं, मग लोड करतं आणि मग ट्रान्सफॉर्मेशन करतं. त्याच्यानंतर DBT आहे. DBT हे ओपन सोर्स आहे, पेड पण आहे. DBT आजकाल फार म्हणजे वाईडली यूज होतं डेटा इंजिनिअरिंगमध्ये. DBT डेटा बिल्ड टूल. ह्या प्रकारचे जे टूल्स आहेत मार्केटमध्ये त्यांचा अभ्यास करणं, त्या काय आहेत, कसं यूज केलं जातं त्याच्याबद्दल सर्टिफिकेशन करून घेणं तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल. या पलीकडे तुम्ही जर तुम्हाला गिटहब आणि जे व्हर्जन कंट्रोलिंगसाठी यूज होतं याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. काही सर्व्हिसेस आहेत, फॉर एक्झाम्पल डॉकर, गिटहब. ह्या छोट्या ज्या टर्म्स अँड गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच डेटा इंजिनिअरिंग या क्षेत्रात आपलं करिअर घडवायला नक्कीच हेल्पफुल कराल. अशा प्रकारची सुरुवात तुम्ही करू शकता. सुरुवात पायथन आणि सिक्वेलपासून करा. सध्याच्या ह्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी सांगतो आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर मला हे कमेंट करून नक्कीच प्रश्न विचारा. मी तुम्हाला प्रत्येकाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचं आहे. मला नक्कीच आनंद होईल की या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.